अमोलजी यांनी जो अकोल्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि महत्त्वाचा आहे, कारण राज्यामध्ये खरं बघितलं तर खेळाला प्रोत्साहन देतो, परंतु सभापती महोदय की अनेक खेळ आहेत, म्हणजे कबड्डी आहे, कुस्ती आहे, हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, पण एवढी पदं, एवढे प्रशिक्षक हे जिल्ह्याला तर यांच्या खात्याअंतर्गत आहेत का? मला वाटतं की स्टाफ मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे. दुसऱ्या बाजूला खेळाडू तयार करायचा असेल तर आपण जिल्ह्याला क्रीडा संकुल उभा केलेले आहेत, काही ठिकाणी तालुक्याला केलेले आहेत, पण तिथंही सुविधा अपूर्ण आहेत आणि राज्याचं बजेट मला वाटतं 550 कोटी आहे. आणि मग आपण एका बाजूला ग्रामीण भागातली मुलं खेळामध्ये पुढे येणार कशी? मग आम्ही म्हणतो त्यांना तालुक्याला या, जिल्ह्याला या, म्हणजे कुस्ती खेळायला जर त्यानं जिल्ह्याला राहायचं म्हटलं तर बापाला कुठतर चाकरीला ठेवावा लागेल. आणि म्हणून मी म्हणतो की ग्रामीण भागामध्ये काही संकुलं नवे उभा राहत आहेत, काही शैक्षणिक संस्था उभा करत आहेत, त्यांना आपण प्रोत्साहन भविष्य काळामध्ये देणार आहे का? आणि दुसरा तुमचा DSR 2014चा, आता साल चाललंय 2025, स्पोर्ट हॉलला घ्या म्हणताय 90 लाख, त्याला बांधायला खर्च येतोय 3 कोटी. कसं काय होणार बरं? तीच अवस्था खुल्या मैदानाची आहे. म्हणजे एका बाजूला आपण खेळाला चालना देणार आहे का नाही देणार? आपल्या मागणं हरियाणा पुढे चाललं वेगवेगळ्या खेळामध्ये, पंजाब पुढे चालला आणि महाराष्ट्र कुठं चालला? फक्त संघ हे निवडायचे आपले, काय राज्यस्तरीय कबड्डी संघ, राज्यस्तरीय कुस्ती संघ, आणि त्याचा अध्यक्ष बी भारी असते, जी कबड्डी खेळत नाहीत ते अध्यक्ष, कुस्ती खेळत नाहीत ते अध्यक्ष. आणि म्हणून मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये आपण खेळाला महत्त्व देऊन निधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करणार का? DSR आपला या चालू कारकिर्दीमध्ये आपल्या त्याचा बदल होईल का? एवढंच सांगावं. सभापती महोदय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.